तर नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. जेव्हा समोसा खायला संध्याकाळचा नाश्ता. भूक लागली होती. मला भजी खायची होती. मला लक्षातच नाही गर्दीमुळे. समोसाच घेऊन आलो फक्त. या समोसा खायला. आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला? मी जास्त नको खाऊस. जास्त खाशील तर हा होईल पटात. तिखट नाहीये. तिखट नाहीये. काल जी मिरची तळली होती ती वाटलं तिखट नाहीये, पण भरपूर तिखट होती ती मिरची. मी 2 खाल्ले. मला एक पण खायला गेली नाही ती मिरची. भरपूर तिखट होती मिरची. मी खाल्ले 2 मग काय म्हणते अजून? काही नाही, या समोसा खायला गरम गरम. ते हे नेणार आहेत आता बाहेर मला थोड्या वेळाने. है ना? जाऊ थोडं बाहेर. मग आई येईल, तिला भेटून यायचे. ते गेले होते अक्कलकोटला काल. आज रिटर्न येत आहे. सकाळीच बसलेले आहेत ते सोलापूरमधून. 12 वाजता बसलेले. आता येतील त्याच्यामध्ये. थोड्या वेळाने येतील 7 वाजता. 7 वाजता येतील घरी ते. दमले असतील आता प्रवासाने. किती 3 वेळा जाऊन आले ते या महिन्यात ना. हो, एकाच महिन्यात 3 वेळा जाऊन आले. अक्कलकोटला वारी झाली त्यांची 3 वेळा. देवाचं बोलवणं असेल. फेऱ्या पहिले आई आजूबाजूच्या कोणतरी बायका होते, त्यांचं ठरलं होतं गाडीवर, त्यांच्यासोबत गेले. परत काका सोबत आत्या गेली. आता परत पाहुणे आहेत, त्यांच्यासोबत गेली. स्वयंपाक पण करायचा, काय करू समजा नाही. काय आणलं भाजी तू? भाजी काय नाही, फक्त बटाटा आहे. काय लागेल आपण कढी खाऊ. डाळ चपळी केली. कढी बनवू मग. आणि मग आता तिथून आणू डेअरीत ना आपण. लक्ष नाही राहिलं. ध्यान राहत नाही तुला. काय बनवू समजत नाही ना संध्याकाळचं. तुला तिथंच म्हणलं काहीतरी भाजीला घ्यायचं नंतर की आम्ही मंडईत तिकडनं आलो. मग बटाटा बनवते. समोसा घेतला, म्हणलं भाजीला घ्यायचं का. लक्षात नाही राहत ना. काय बनवायचं समजत नाही लवकर, काय खावा काय नाही. घरी आल्यानंतर सांगते. भाजीचं लय टेन्शन असते काय बनवायचं. रोज विचारते काय बनवायचं, बनव काही असं म्हणतो. आणि मग जेवायला बसलं की दुसरं काही नव्हतं का मग भाजीला, असं काय सांगत नाही. रोज विचारला जाणारा प्रश्न, भाजीला काय बनवायचं. आज भाजीला काय बनवायचं. आणि मग जेवायला बसलं का मग दुसरं काही नव्हतं का भाजीला, असं करत. भाजीला काय बनवायचं. पहिलं बी असंच व्हायचं. संध्याकाळी यायचं ना घरी, हे का बनवलं, दुसरं काय नव्हतं भाजीला, असं करायचं. मी स्वयंपाक कधी करायची माहिती आहे. तुम्ही 12 वाजता यायचे ना, मी 10 10:30 लागायचे कधी कधी स्वयंपाकाला. मी पण कधी कधी किती मी 4ला गेले, कधी 8ला यायचे. नाही तर मग 2 ते 6ची ड्युटी असायची माझी पण डिमार्टला. मूग बनवते का? मूग बनव. नको. काय खायचं तुला? कढी खायची का? नाही तर आलू बनवते पटकन. बनव मग. काय नाही, बोला की. मिनी ब्लॉग घ्या म्हणलं छोटासा संध्याकाळचा. कसं काय थोडंसं वातावरण नॉर्मल झालेलं होतं आमच्याकडं. थोडासा पाऊस पडला.
आणि काय झालं, पूर्ण वातावरण पूर्ण ढगाळ वातावरण झालंय आज पावसामुळे. चहा पिणार? बाहेर हा बाहेर बाहेर पाहिजे. बोर झालंय घरात थोडं फिरू फिरू. गवती चहा? नाही मग गुळाचा नॉर्मल घरात बनवतो की अद्रकचा. खरी बनवतो की? बाहेर मज्जा येते, बरं, ठीक आहे. वातावरण छान आहे ना बाहेर वातावरण. लांब नाही तर जवळ. आई हा मग भेटूया परत एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. तर काजलला चहा प्यायचा होता, तर आपण आलो आहे बाहेर चहा प्यायला आणि काजल चहा आणि क्रीम रोल खाते. तर आपण असंच चहा पिऊन काजलच्या आईकडे जाणार आहे, कारण ते सर्व अक्कलकोटवरून दर्शन करून आलेले आहे. तर बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ. तर चला. कसं झालं दर्शन? छान झालं, मस्त. काल गर्दी नव्हती, काय नव्हती. इकडं बघ इकडं बघ. कसं झालं दर्शन सांग. छान झालं, मस्त झालं एकदम. काय आणलंस तू? मला काय आणलंस? मी नाही आणलं, ताईंनी आणलं तुला गायत्री मंत्र आणलं. तू काय आणलंस? काय नाही आणलं बाबा. काका तुम्ही आम्ही काय आणलं नाही, फक्त हात जोडलेला आलो. काय मागितलं स्वामींकडं? स्वामींकडे मागितलं आमची पोरगी सुखरूप होऊ दे, चांगलं होऊ दे. काका तुम्ही तेच तेच गेलतो. दोन वेळा एवढे पैसे घेऊन घ्यायचं कारण काय, आमचं आठवड्यात 2 का 3? 3 वेळा. 3 वेळा गेले तुझ्यासाठी. स्वामींनी बोलवलं. हा, यावेळेस त्यांचे पण पाय सुटले. बसून बसून घासा बरा आहे का? ओके झाला 2 दिवसात. पाणी दुखाव. तुम्ही कुठं थांबले होते मग? पहिला थांबलो होतो ना, 2 जण तिथंच गेलो होतो. यांनी दिलं तर त्याला नाही फोन केला. किती घेतले? किती घेतले का? 800 रुपये तिघांची. चांगलं होतं, पाणी बिणी गरम गरम सगळं तिथंच गेलतो ना मागच्या वेळेस. तिथं जवळच होतं. 1000 खालीच होतं रस्त्याला. मग किती घेतले? 800. 800च घेतात हे ना तिघांचे आमचे तिघांचे? घेतले. पण बेड 2 होते ना? 3 तीन होते. होते. 3 बेड? हा, 3 होते तिघींना. एवढेच. मस्त होतं. झोप, पाणी बिणी बाथरूम, मस्त झोपला. आत्या भारी दिसते आज. हा, काल ती बाई पण जाताना म्हणली तुम्ही लय चांगल्या दिसतात. म्हणलं बरं झालं. नजर काढावं तिची. काल नाही किती जाडी बाई भांडायला आली माझ्या बरोबर, नव्हती का आपल्याला जाताना. ती पण सकाळी सकाळी म्हणजे मावशी छान दिसतात. म्हणलं हा. काल कोणती साडी घातलेली? काल काठा पदराची घातली होती, चॉकलेटी कलरची. चहा आठवते नाही चहा नको. का हो? जळजळ होती. गर्दी होती. नाही गर्दी लय मस्त दर्शन झालं, अजिबात गर्दी नव्हती. पण गर्दी नव्हती. गुरुवारी जास्त गर्दी असते. वारीला गेले ना सगळे लोक हा. काय पंढरपूरला दर्शन घेऊन आले ते चोर वारकरी. आधीच जाऊन दर्शन घेऊन. दर्शन एकादशीच्या अगोदर. इकडचे बरेच जाऊन आले तिकडे. बरोबर, चांगलं दर्शन अगोदर. इथनं जी डेमो जाते ना तीच पुढं अक्कलकोटला जाते. त्याच गाडीत गेलो आम्ही. त्याच गाडीत गेलो. डायरेक्ट आम्हाला माहितीच नव्हतं सला. तिकीट काढलं. नाही. तू कुठं कुठं जाऊन आली सांग. कुठं कुठं दर्शन केलं एका महिन्यात? मी बाई हा, तुळजापूर केलं, खंडोबाचं केलं, गाणगापूर, अक्कलकोट, परत शेगाव,
परत अक्कलकोट. आता पुढचा काय प्लॅन आहे? आता काय नाही, आता पुढचा प्लॅन सुरू. तिथे तुळजापूरचं भवानीचं मंदिर छान बांधलं. हा, तुळजापूरचं पण मंदिर छान बांधलं आता. मुलांची बाग होती ना, मुलांची बाग त्याच्या तिथे केलेली. समोरच बांधलंय. गेटला ते बालोद्यान नाही का केलं होतं, हत्ती घोडे बिडे अक्कलकोटला. तिथे मस्त मंदिर आहे मस्त तुळजाभवानी. छानच दर्शन झालं. नवीन केले. काल मला तर उठवा ताई एकट्याच गेल्या गेली आरती बिरती चालू चालू आरतीलाच आणि गेल्या. मस्त बघूनच ते देवी वाटत, प्रसन्न वाटत. नेहमीच्या पडून ते आई तुळजापूरला झालं म्हणा माझं दर्शन. तुळजापूरचं दर्शन झालं. चांगलं आहे तिथे. किती बापरे वाट. तिथून अख्ख्या मुगाची भाजी करून नेलती, चपात्या नेलत्या. दुपारी गाडीत जेवलो, परत संध्याकाळी तेच खाल्लं आम्ही. कुठे जेवायला नाही गेलो. वड्या पण होत्या, आळूवड्या पण होत्या. हा, सगळं नेलं जेवायला. ते 2 टाइम खाल्लं आम्ही. जेवायला नाही, फक्त येताना 150 रुपयाचा नाश्ता केला फक्त, आणि 20 रुपयाची चक्की घेतली. तेवढाच खर्च केला. आणि 2 बाटल्या पाण्याच्या 30 बरं रुपये. घेतले ना तिने. हा, आमच्या 200-300 रुपये गेले. ताईंचं माझ्यासारखं खाणे. ताईंचं माझ्यासारखं खाणे. टाइमपास म्हणून गाडीत घेतलं. हा, बघितलं की मागं. बघितलं ना. स्वामींचं सगळं सामान ठेवलेलं तिथं. बघितलं आम्ही. नवीन बांधलाय. सामान बिमान नाही, नाही. नवीन बांधलाय. सामान फोटो बिमान नाही वगैरे ठेवले. होते तर जुने फोटो वगैरे म्हणते. नाही आता नवीन बांधलाय. सगळं नवीन बांधलंय. वाडा असं मस्त सगळं बांधलंय. नवीन बांधलंय. जुनं घर आहे ना, जुना घराला हे केलं का? नाही जुनं जुन्या गेलं घरालाच त्यांनी नवीन रिनोव्हेशन केलं. मागच्या वेळेस बघितलं आपण, कुकूची गाडी घेऊन गेलो तेव्हा. आणि एसटी स्टँडला आहे ना, एसटी स्टँड एसटी बाहेर पडते, रोडला लागते ना, त्याच्या समोरच खंडोबा मंदिर आहे. आणि शेजारी मोठं हॉस्पिटल आहे, ते शेजारी खंडोबा मंदिर. पहिले स्वामी तिथं आले त्या खंडोबा मंदिरात. जसे शिर्डी साईबाबा खंडोबा मंदिरात आले ना, तसे ते स्वामी पहिले खंडोबा मंदिरात आले. आम्ही नाही बघितलं, आम्ही फक्त अक्कलकोटला गेलो मंदिरात तेवढंच. आम्ही बघितलं. ताईने गाणगापूरला पण काहीतरी आहे तिथं काय होते हे मंदिर आहे गाडी कसलं होती म्हणून तरी. ते चोळप पचायला गेलो आपण, नाही का? विचार तिथल्या लोकांना माहित नाही. नाही. हा. आणि जवळच अजून कुठंतरी अक्कलकोट मध्ये चांगली मार्बलची मूर्ती वगैरे आहे पुढं तिथंच ना. मार्बलची मूर्ती म्हणून स्वामींची हे कुठंतरी राजेराय मठ म्हणून आहे, तो आहे. तिथंच अक्कलकोट मध्ये उभी मूर्ती आहे. आपली आणि वटवृक्ष ते वगैरे. संग्रहालय आपण बघितलं नाही ना, संग्रहालयाला. संध्याकाळी झालं गेल्याबरोबर काय पण दर्शन. मस्त झालं, रात्री पण मस्त झालं. धक्का नाही, बुक्की नाही, काय नाही, काय नाही. मस्त समोरून दर्शन झाले. पुरुषांच्या वेळ, बायकांच्या वेळ. लोणावळ्याला आहे ना, लोणावळा वळवण मधनं असा आत रस्ता आहे. हायवेने गेलं ना, वळवण गाव लागतं. इथून एक रस्ता आहे आतमध्ये लोणावळ्यात जायला. हा रेल्वे फाटक वगैरे लागतो. तिथं गेलं ना आतमध्ये स्वामींची उभी मूर्ती आहे, तांब्याची बनवलेली. आणि तिथं दर गुरुवारी अन्न हे असतं, अन्नदान. मस्त आहे तो पण मठ, चांगला आहे. मी गेलो होतो, 2दा गेलो होतो तिथे. मला पण माहित नव्हतं, तेव्हा ढोलीने नेलं होतं मला. कोण डोली? ते पहिले कामाला होते ना, त्या पहिले अक्कलकोटला नव्हते जात का. ते बाई तिथं हे होती, गाडीत घेऊन गेलते. लय जाड होती ती. दुसरी आता लावून बघायचं म्हणल्यावर काय काढायला नाही लागलं. स्वामी समोर दुसरं ते लावा गायत्री तिथे मंत्र आहे का? हा, सगळं आहे. हो. सगळं आहे. दाखवा. तारक मंत्र आहे, ते 24 सगळं आहेत आहे. त्यामध्ये सगळे. 24 आहेत, 24. तिथं लावून बघा ना. ते दाबायचं, ते दाबलं. ते काय समोर आहे. तर या ठिकाणी बघताय तुम्ही, तर काजलसाठी त्यांनी अक्कलकोटवरून छानसं गिफ्ट आणलेलं आहे. ते म्हणजे स्वामी समर्थांचं आपलं तारक मंत्र, आणि पूर्ण त्यामध्ये
24 प्रकारचे आरत्या वगैरे आहेत त्यामध्ये. तर त्यासाठी मी इथं त्याला म्यूट केलं आहे, कारण यूट्यूबवरती जर असाच व्हिडिओ अपलोड केला तर हा व्हिडिओ डिलीट होऊन आणि आपल्या चॅनलला इफेक्ट पडतो. तर त्यासाठी मी इथं तो आवाज म्यूट केलेला आहे. आणि काजलला हे गिफ्ट खूप आवडलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की सकाळ सकाळी जर आरती वगैरे लावले तर काजलसाठी खूप चांगलं राहील आणि बाळासाठी पण छान राहील. त्यासाठी त्यांनी ते योग्य असं गिफ्ट त्यांनी तिकडनं आणलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला तर नक्की सांगा. 250 म्हणला होता, 230 तीन घेतले ना. तर 3 घ्या 4 घ्या तो 230 ला हा, मग 3 घेतले. मला 200 होतं ते ते छोटं होतं पण ते आवाज त्याचा बरोबर येत नव्हता, व्हायब्रेट व्हायचा आवाज. म्हणजे हे दिसतंय चांगलं एवढं आहे. छोटं पण होतं त्याच्यापेक्षा एवढं मोठं पण होतं, पण ते आवाज व्हायब्रेट व्हायचा. स्पीकर कमी पडायचा ना, स्पीकर मोठा आहे आणि लाईट नव्हतं त्याला, नुसतं आपलं तुमचं स्पीकर ठेवल्यासारखं. त्या आपण चार्जिंगचं कसं लावतो तसं होतं तसं चार्जिंग. डायरेक्ट प्लगला लावायचं असं होतं. घेऊन जावा जाताना. 3 घेतले, मला एक घेतलं, त्यांना घेतले, त्यांनीच घेतले, मला पण त्यांनीच घेतले. ताईंनी. अजून व्हायचंय, मग बोलशील पाद्याला असं राहणार तसं राहणार, मग कपड्याला शिवड पण लागणार सगळा. मग अशी करेल. हेच होणार सगळं सगळं. बरोबर उठणार सकाळी पाजायला, सगळं होणार. आता झोपून घे, झोपायचं. कुठं रुमाल बघून कुठं काय. चल बाबा गाऊनला. नाहीये बाई गाव मी नाही घालत ग. आम्हाला माहिती आहे सगळं, असंच म्हणतात सगळं. किती गाऊन वगैरे नाही घालत बाबा. ड्रेसला पुसशील मग. नाही पुसत, 4-5 रुमाल घेऊन ठेवून. किती रुमाल घे तू, कळलं ना आम्हाला. त्याला सांगतात ते करणार आहे थोडं. तू आहेस ना करायला. आहे ना, मी कुठं नाही म्हणले, मी तर करणारच आहे, पण तुझं वैतागली की सांगते. बदलशील. आ? काय? वैतागली की तू बदलशील. आहेस ना, बोलतो तिथे थांबशील तर ना, आहेस ना. हं? बघते तुझं मी. 3 महिने जायचं ना, माझ्या पोरीने 3 महिन्याशिवाय मी पाठवलं नाही कुठे, खाली उतरून दिलं नाही. सगळं खातेवर देत होती. राहिले ते सगळं करेन. आता तिकडे जाऊन मग मला होणार आहे का? तू ये ना मग घरी. बघा, नाही का? पहिला आईकडे असतं बाळापण. नाही, तू ये काय घरी. बोलते तुझ्या घरी काय नसतंय आता. हा, ये. असं तू ये नसतं. घरी. असं नसतं. आणि जेवण कोण घालणार आहे ना, हा, याला जेवण कोण घालणार? कोणाला? माझ्या भावाला. माझ्या इथं या हा. सगळेजण. हा. कोणीच नाही, आम्ही दोघं तरी तिथं. मोकळं आहे उलट वातावरण. तुमचं मन पण लागेल तिथं, माहितीये माणसं का? आहेत आणि आमच्याकडे. असू दे. तुला स्पेशल रूम मिळेल ना ती आतमधली. नाही एवढं मोठं नको मला. एवढं मोठं आहे की उलट मोकळं आहे तिथं. तुम्हाला इथल्यापेक्षा तिथं भारी वाटेल, माहितीये का? तिथे सगळं उघडं आहे ना, हे आतमध्ये आहे ना. उघडं किती छान उलट आणि तो सवय त्याला येते. बाळाला पाशीला कोण बघणार पण नाही, कोण काय वेगळे नाही, असते काय नाही. बाळाची. नको. हा. तिथे भारी वातावरण आहे, मस्त वाटतं जरा दुपारचं वगैरे संध्याकाळचं. मग किडे पडतात तेलामध्ये, फुटतात. हा ना, तेलात किडा. अगं, त्या दिवशी यांनी मोठी लाईट लावले ना, तर तो किडा मी ते हाणते त्याला तरी हा जायना झाला तो, माहितीये का त्याला तिथून. स्प्रे मारायचा ते नाही, लाईट वरती येतात. अहो पण ते स्वयंपाक लाईट करत वरती होते. येतात, लाईट वरती येतात ते पंखवाले किडे असतात. पण त्याला मारायचं तिथंच होतं का? ते गेलं ना फुकट. हाव ना, फेकून दिलं सगळं. तर मला काय माहितीये, तेल पिशवी काल घ्यायची होती, थोडं तेल होतं मग काही घेतलं नाही. 4-5 दिवस आरामात गेलं असतं. तेवढं तेल आहे का मध्ये? देवाला पण घेता आलं नाही, खलकट होतं. दिले का पेपर मग? दिलं फेकून त्या दिवशी. केवढं मोठं व्हायला गेलं ते. आपल्याला पाऊस नाही मिळाला होत सकाळी निघताना आणि थोडं इथं थोडं फक्त पडत होता. कुठं माहितीये का, हम्म. दौंडपर्यंत पाऊस, इथून पुढं इकडे पाऊसच नाही. येताना पाऊस नाही पण लागला. जाताना आपल्या इथं चालूच आहे रिक्षामध्ये पाऊस continue. होता पडत, पण तिकडे गेल्यावर नव्हता. तिथं आम्हाला स्वामींनी वाचवलं. हो. 2 टेप आले, चला पाऊस नाही बस.
तर आपण आता चालू इकडनं आणि काजलनं पूर्ण भांडे वगैरे घासले आता. दुपारचे राहिले होते. दुपारचे सकाळचे काय जे असेल ते रात्रीचे सगळे एकदाच. चहाचे वगैरे थोडं थोडं काम करते. मेथीची भाजी आणली आम्ही आता वेळेस 2 जुडे आणल्यात. 1 जुडी फक्त निसून काढली आणि 2 वगैरे 1 जुडी करायची आता. आणि तुला भात दिला ना रे त्यांनी. मसाले भात आवडतो. काजलला आवडतो म्हणून त्यांनी मसाले भात लगेच ताबडतोब लावला आणि पॅक झाला तो. गरम गरम भरला ना तिने. काजल करते आता चपाती मळते. करे चपाती मळते नाही आपले पीठ मळते. पाणी घेऊन आलो परत आल्यावरती. पाणी पण संपलं होतं प्यायचं. मग 1 जारची बाटली भरून आणली. आता बसलोय पीठ मळायचे. आवरून घ्यावं पटापटा. तरी किती पटपट आवरला आल्यावर मी. तर आजचा सर्व ब्लॉग एकत्रच केलाय मी. व्हिडिओ काही डबल 2 टाकायचे नाही त्यामुळं. तर काल मी असंच कमेंट वाचता 2 कमेंट म्हणजे मधीच व्हिडिओ एंड झाला माझा. मला असं कळलं पण नाही ते. आणि ते मध्ये काही कमेंट राहूनच गेल्या त्या ज्यामध्ये वाचताना. तर एका ताईची कमेंट राहूनच गेली ती कालची वाचायची. म्हणजे वाचली होती मी पण त्या व्हिडिओमध्ये कसं अचानक बटन फ्यूज झालं वाटतं, बंद झाला. आणि मी एडिटिंगमध्ये बघितलं नाही, डायरेक्ट एकत्र केला आणि अपलोड केला. तर अशी एक कमेंट होती आपली पूजा आगलावे ताईंची कमेंट होती. तुमचे व्हिडिओ मला खूप आवडते. मी 2024 मध्ये तुमचे सगळे व्हिडिओ बघायची पण चॅनल सबस्क्राईब नव्हतं केलं त्यामुळे परत मला तुमचे व्हिडिओ दिसाना झाले. किती नाव तुमचं सर्च केलं बट ते सर्च करताना माझ्याकडून मिस्टेक व्हायची. खूप शोधले मी. मग आता 4-5 दिवसात तुमचा व्हिडिओ पुढे आला एकदम. खरंच मी इतके हॅप्पी झाली की खूप म्हणजे खूप. आणि लगेच सबस्क्राईब पण केलं. आता मी तुमचे एक पण व्हिडिओ मिस नाही करणार. तुमची जोडी म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचा जोडा आहे, काळजी घे. तर धन्यवाद ताई. तुमची कमेंट राहिली होती याच्यात केली होती कसं काय माहिती. ती एडिटिंग मी बघितलं नाही रे ते पूर्ण. ते अचानक बंद झाला असणार. करून देते तुम्हाला. ते एडिटिंग मध्येच प्रॉब्लेम झाला. काही व्हिडिओ होते मागे पुढं. तर आता 1-2 कमेंट आपल्या नवीन फ्रेश आलेले आहेत त्या वाचू आपण जरा. काय म्हणतेस मग? वाचा कालच्यावर असणार आहे. मी बघितलंच नाही. मला पण सांगा. कालच्या आजच्या रीलवर आलेत बरोबर भरपूर. तर अश्विनी कुमारकर ताईंची कमेंट आहे, खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. आणि भांडायचे जे बोललात तर भांडणाचे जे बोललात तर भांडण झाल्याशिवाय लोकांचे खरे चेहरे समोर येत नाही. कोण आपलं कोण परक हे कळत नाही. तर बरोबर ताई खरंच आहे. आपल्यात जेव्हा भांडणं होतात त्यावेळेस लोकांचं कळतं कोण खरं आपलं एक. कोण कुठं काय बोलतो कोण कुठं काय बोलतं सगळं समजतं. परत सिद्धेश्वर दादाची कमेंट आहे, दादा राजूर गणपती गावाकडे कधी येणार आहे? येऊ लवकर जाते दर्शनाला. आता सध्या तर कुठे जाता येईना तर काय सांगा. मी तर लय वैतागले. आता मध्ये गाडी घेतल्यापासून फिरायची सवय लागली होती मस्त. लय फिरलो 4-5 महिने है ना. आणि अचानकच घरात बसलो तर कसं तरी वाटायला लागलं आता. राजच्या रील्सवर कमेंट वाचू आपण जरा थोडा. तुम्ही? हो लावलंय मी, झाड लावलंय. रील्स टाकलं त्याच्यावरती पण कमेंट आल्यात 1-2 चांगले छान कमेंट आहेत त्या वाचतो मी जरा. आता सध्या झालेलं आहे. संध्याकाळी रील बनवलाय आम्ही भरपूर. अश्विनी कुमारकर यांचीच कमेंट आहे, खूप सुंदर म्हणून कमेंट आहे. आणि परत त्यांच्यावरच त्याचीच कमेंट आहे, खूप छान जोडी साधी सिंपल 1 नंबर. धन्यवाद ताई. आणि ॲज लाईफ यांची कमेंट आहे, नेहमीच आनंदात असतात, सुखी असतात, जसे की मस्त चाललंय आमचं आमच्या फांदीवर. असेच नेहमी एकमेकांसोबत आनंदित राहावा पूर्ण जीवन. तर धन्यवाद ताई. मग काय नाही चालू पीठ मळायचं. मेथीची भाजी करते. मेथीची भाजी कशी करते? सुकी करू का असं भाजी? सुकी कर.
कंटाळा आला असेल तर सुकी कर आणि रसाभाजी खायची असेल तर कर. मलाच विचारते तुम्ही, सांगतच नाही तर मला विचारतात नुसतं. ठीक आहे करतो ना. करतो नाही हो, मग? विचारलं तुम्हाला कशी करू. करा मग करा कशी करायची? रस्सा भाजी. शेंगदाणे वगैरे, शेंगदाणे मिरची लसूण घ्यावं लागेल. तर बघत राहा व्हिडिओ आमचे असेच. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा, कमेंट करा चांगली. आणि काय म्हणतात ना त्याला, थोडा सपोर्ट असू द्या. हा लसूण देऊ का आपली, मिरची देऊ का रे अजून, मिरच्या देऊ का? तुला तर म्हणलो मी करून देतो तुला. काय नाही करत. हा दे इकडे, मी करून देतो इकडे. मिरच्या दे, आपलं शेंगदाणे दे. तुला व्हिडिओ पण घ्यायचा म्हणते तू, मला काम पण कर म्हणते. मग कसं जमणार आहे का तरी मला. अरे मला नाही जमत. ये अन्याय है, अन्याय हो रहा है मेरे साथ, काय अन्याय अन्याय हो रहा है मेरे साथ. अरे का आहे की शेंगदाणे कुठले हे केलेले. म्हणताच ना नकोय. मग कसलं पाहिजे तुला? थांब. जादा भाजलेले आहे ते. मी वाटेत काढून ठेव. हे आपल्या बटाट्याच्या भाजीला लागेल ना तुला. ते पिसून पण हे नको राहू दे, चांगलीच बाजू दे मला. हे कच्चे असतील अर्धी. बटाट्याचे मग आठवण करून द्यायचं. आपण हे राहू दे बाजूला, वाटीभर काढून ठेव. मग दुसरं घेऊ दे, मी शेंगदाणे दुसरं घेऊ. आणि मिरची, मिरची किती देऊ तुला थोडा? 3-4 दे ना, जास्त तिखट नको ना पाहिजे. बस आहे. आणि यातलं खाली अजून ठेव, घ्या. खाली ठेव. बस का? हा परत मग आता काय म्हणतात त्याला, काजलला मेथीची भाजी खायची. माझ्या हाताची स्पेशल खाय नाही दिला, त्यामुळे ती मागा लागली. तू बनवते का? ठीक आहे बनव. ठीक आहे, चपाती भाजून घे. व्हिडिओ पूर्णच घ्यायचा आपल्याला टोटल. तवा ठेवा. मी एड केला होता. तवा ठेवा. हं? तवा ठेवा. तवा कुठं ठेवला येतो? तिकडे भांड्यात आहे. एवढं सोडते. जायचं तिकडं? किती वाजले? काय माहिती बघा बरं. 2 दमले मिनिटं. असतील तवा तर इकडे नको जायला. सरवटा कुठे? त्या भांड्यात घाल. तू अख्खी भांडी एकत्र करून ठेवते ना मला. आता चमचाला वेगळं करावं लागेल मला. काय तर ठेवायला. ताट बी झाला. चपाती टाकायला. आले तेलाचं कुठे? पातेल्यात आहे काल सोडलं ते नाही, पातेल्यातलं घ्या. जमलेले असतील, जेवण करतील, लवकर झोपतील. आता नाही जाता येणार. तिकडे चपातीच होती वरती. चपात्या भाजतो ना. नाही मी भाजते, तुम्ही लसूण सोलून द्या वाटलं तुम्हाला. हं? मग एवढं लसूण सोलून द्या. गरम झाला आता उठ. मला उठता येणार. चला तर मग काय आहे आता. आज मी हा? परत घेतलेली माहितीये का पीठ मळायला. नाहीतर ताटात मग मी करते. काय का उघडं ठेवलं प्रदर्शन. काल 2 वेळा वाफ लागली ना हाताला. 2 वेळा वाफ लागली हाताला. इथे एक लागली आम्ही. मेथीचं थोडी हे लागलेली होती का त्याला? काढले ना ते पानं? 2-3 वेळा धुवून घेतलं मी. थोडस कीड लागलेलं. थोडंफार असते म्हणजे जादा नाही आहे. नॉर्मल आहे. खाऊ नका म्हणतात, खाऊ नका या दिवसात, खाऊ नका. चांगली असते उलट पालेभाजी. आम्हाला तर आवडतात मेथीची भाजी. आम्ही किती पण असली. आता मध्ये 50 रुपये जुळी झाली होती. तरी आम्ही आता 20 रुपये झाली आता परत. बाजारामध्ये ते पण बाजारामध्ये तेवढी चालू होते रेट. उलट बाजारात स्वस्त भेटते. हे जाम झालं का? गरम असेल.
मूग डाळची खिचडी बनवली हो. मला वाटलं मसाले भात केला. मूग डाळची बनवली, तिखटच असतो. तूप वगैरे टाकून बनवली. बघू. आणि बसल्याबरोबर त्यांनी लावलेली खिचडी. आणि तिला माहितीये मला आवडते म्हटली घेऊन जा. मला वाटलं मसाले भात बनवलाय. सर मी ते लसूण वगैरे हे करतो, तोपर्यंत स्टॉप करतो जरा. ठीक आहे. लसूण मिरची घ्या, तोपर्यंत लावडीच्या चपात्या मी लसूण सोडूच करा. लाटून घेतलं की पटपट होते. लाटून घेतलं की पटपट होते ना. तिथंच लवकर आहे मिक्सर. हा ते भांडे पुढे सरकवलं इकडं. राहू दे इथंच. तिथं नाही बसणार, जाणार नाही तिथं. मी करते थांब. नाही तर देत तुला का बटन झालं असेल हो. नाही. आता मिरची भाजणार आहे, तुम्ही इथून जावा. थोडा स्टॉप करतो मग भाजून लवकर. मग मी थांबतो. मिक्सर मी करू का तू हे करते बारीक? करते. भाजी झाले, चपात्या राहिले, चपात्या झाल्या, भाजी राहिली फक्त. 5 मिनिटं लागेल त्याला, लगेच होईल. आणि हा व्हिडिओ मी जरा उशिरा अपलोड करणार आहे रात्री, कारण माझ्याकडे आता नेट संपलेलं आहे. 12 नंतर माझ्याकडं अनलिमिटेड नेट असतं सकाळी 12पर्यंत. बघा तरी पण पुरत नाही, लगेच संपून जातं नेट. आता या 12:30 नंतर आता अनलिमिटेड नेट येत असतं. पहिलं 12 तर ते 12 पर्यंत, सकाळी 12 पर्यंत. पहिला आपलं किती अर्ध्या तासाच्या वरती व्हिडिओ जायचा, नेटच नसायचं, किती प्रॉब्लेम यायचा. साधणार आहे कारण मिरची वगैरे हे करणार आहे, भाजणार आहे, त्यामुळे मला मी जातो जरा. निकल जाओ. झालं का रे? ठसका राहिला थोडासा. ठसका नाही आहे जादा बरी. भूक लागली. उशीर झालाय ना जरा तुला. तुला म्हणलं मी करतो. झालं, थोडंच राहिलं तर काय. काजलला पूर्ण व्लॉग शूट करायचा आहे, अशी जिद आहे काजल ते, त्यामुळे मी मोबाईल घेऊन थांबलेलो आहे. नाहीतर 5-5 मिनिटं भरून जातं म्हणते. 5-5 मिनिटाचं नको वाटते असं. पूर्ण व्लॉग घ्यायचा आहे. हा मग छान वाटते. या मेथीची भाजी खायला. फक्त बरं त्यात लसूण वगैरे केलाय बारीक ना. सर भाजून भाजून पाणी आहे का? पाणी देऊ का? पाणीच नाही. पाणी सोडलं नाही तुम्ही? सोडलं की मी पाणी. तू पाणी नाही घेतलं ना बाटली नाही, थांबा घेते. तुम्हाला कोण आहे? थोडं किती होते खाली वगैरे होते. काय मोठी नाही, मोठी घ्यायची म्हणजे खाली. लक्षात नाही आलं. आमच्या कालच्या तेलामध्ये किडा पडला होता तो परवाचा. आळूची वडी तळल्या झाल्यानंतर गरम होता त्या कढईमध्ये मोठा किडा पडला, त्याच्यावरच मेला. त्यामुळे ते खाल्लं नाही, ते टाकून गेलं काजल तेल. म्हणलं काय होतं त्याला, काय किड्याला. पाणी चमचा पळी का नाही घेतली रे तू त्याला? कशाला चक्का बसला का? आता उडतं, थोडं सवय झाली. थोडंफार तेल उडतं. मी लसूण तसंच टाकला, लसूण भाजला भिजला नाही. पाणी टाकली. चला तर मग या. हळद नको का? अरे टाक थोडी नॉर्मल. बिना हळदीचं कसं लागणार ती काजल?
चांगले लागत ते, बेचव लागत. नॉर्मल टाक, थोडी टाक. मला नाही आवडत हळद. बिना हळदीची कशी करणार तुम्ही? छान लागते मिरची. ठीक आहे, चला या मग. शिजते तोपर्यंत आपण भेटू थोड्या वेळात परत. तर आपली भाजी वगैरे शिजले, बसले तिकडे. चला जेवायला. हे चिल्ड पाणी काजलसाठी आणि थंड आपले नॉर्मल पाणी माझ्यासाठी. ए चिल्ड काय थोडं हे बघा किती किती फरक आहे त्या दोघांमध्ये, दिसतंय ना? हे माझं पाणी आहे नॉर्मल आणि चिल्ड पाणी कसं दिसतंय बघा, बर्फासारखं. नाही सांगितलं त्याला काय होत नाही म्हणून. मला त्रास होतो त्यामुळे मी पित नाही चपाती. हे कालची मिरची घ्यायची तुला? मिरची घे, मिरची घेतली. मिरची घे. हा चलो. राईस कुठे राईस? भाताशिवाय जेवण नाही. फक्त कढई घ्या, बाकी सगळी घेते. शिजले असेल का? हो. थोडा येतो मी थांबणार. मला काय नव्हतं. मीठ घे. मिठाचं भाजीत कमी जास्त असतो. हा 2 मिनिटं जरा दरे मला घ्यायचंय कढई. हा तुमचा मोबाईलला धरता येत नाही. भाजी घेताना भीती वाटते कढई पडते का काय, सांडशी. कशी माहिती का? आता हिला कसं घ्यायचं टेक्निक माहिती का? आता खाली ठेवा. डायरेक्ट खाली ठेवायचं. गाडी गाडी चल. आली गाडी गाडी. घेतलंय का? पाणी वगैरे घेतलंय? नाही धरा ना, मला घ्या होता ना. बाकी घेतलंय, चमचा घ्यायचा, वाढते मी जेवायला. लोणचं राहिलंय, बाकी घ्यायचं मी वाढते जेवायला. तोपर्यंत तुम्ही करा कंटिन्यू. अंधार पडतो माहिती का? बोलायच्या नादात येते. आमचा हॉलच आहे इथं. हॉल बेडरूम काय जे आहे ती, आणि त्यात जेवतो आम्ही एकत्र. आपण पण असंच बांधूया, मला बी ज्यादा काम पडणार नाही. छोटंच बांधायचं. जास्त मोठं नको. या सर्वजण जेवण करायला आमच्यासोबत डेलीचं. आमचा ब्लॉग चालू आहे. अजून काय राहिलंय का हो? बस काय नाही, बस खाली आता. बस जेवण करा आणि आरामात आवडत. लोणचं तर लागतंच जेवताना, लोणचं शिवाय जेवण दिलंच नाही. आज दिवा राहिला बघ देवाऱ्यातला, नाही तर रोज भिजतो. आता नाही शेजारी. हा दिवा म्हणलं? हो दिवा राहिला. रोज भिजतो, नाही तर कसं काय? ते कूलर लावतो ना आपण, त्याने हवेने. आज इकडे केलंय नॉर्मल मी ना. हो चला मग या जेवण वगैरे करा आणि भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आता ताट वाढते ह्यांना. मिरची तर लय आवडली, साधीच बनवली होती, काहीच नव्हतं, फक्त मीठ टाकलं होतं त्याच्यात. आम्हाला अशी भाजी आवडते. थोडी नॉर्मल. मला तू हळद टाकलीच नाही त्यामध्ये, तू नाही म्हणली. मग तुम्हाला तुम्ही म्हणले बस की एवढी नको ना, बस की. मी घेते मला घे. चला मग भेटूया या जेवायला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा. बाय बाय.